जीजी समाधान्या असं खचून जाऊ नकोस पोऱ्या. अरे तूच खचून गेलो कसं चालेल. आणि हे बघ एवढं असं काही नाही झालं रे. इथं जरा काहीतरी होतंय तर नशीब खोडा घालते. तर या सगळ्या पुढे हात टेकलं. अरे आपण असं बोलून कसं परत चालेल. काय करू सांग की. आलं तर आता शेडीच्या समोर उभं राहायची बी हिंमत नाही बघ. मामा तुम्ही मनात असा विचार का आणताय? आपल्याला वाटलं तरी होतं का हर्षवर्धनच्या आई असं वागतील ते? पण हे बघ समाधानी 2-1 दिवस थांब. निघत ह्यात पण मार्ग निघतो का नाही बघ तूच. काय मार्ग निघणार आहे जीजे? मला तर समजा अंधार दिसायला लागला आता. मामा मला काय वाटतंय, हर्षवर्धन जरी नाही म्हणत असले तरी आपण त्यांच्या आईंना जाऊन भेटू, बोलून घेऊ त्यांच्याशी. नको नको असलं काय नको करायला. परत त्या काय बोलल्या तर? बोलून बघू तर असाच मार्ग निघणार मामा. आणि तुम्हाला जर कस तरी वाटत असेल तर मी जाऊन बोलते. मला काय वाटते माहितीये का, कोणत्या तिराईत माणसाने यात समेट घडवून आणला पाहिजे बघ. मामा अहो आपण करू काय तर, पण तुम्ही असं बसू नका. मामा तुम्ही असं केलं तर बाकी सगळ्यांनी काय करायचं? लाख मोलाचं बोललीस बघ शीतल. असं बोलून काय होणार नाही. आपण आहे ना, आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. अगं तुम्ही आहे म्हणून सगळं आहे ग. म्हणजे मी एकटा काय करणार त्याला? आणि जयश्रींची तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचं लगीन झालंय आता. त्यांच्या नवऱ्याच्या साथीनं ते परत उभ्या राहतील. त्यांचा संसार थाटतील आणि होईल तशी मदत आपण करूच की मामा. पण शीतल राहून राहून जेडीच वाईट वाटतंय बघ मला. आता या घडीला तिच्या मनाला काय वाटत असेल ना ते तिचं तिलाच माहित. अरे देवा, अरे काय पाप केलं होतं तेही दिवस बघायला लागतात आम्हाला. काय करायचं? मैं शांत हो जरा. अगं कशाची शांत हो पाहिजे येडे. तुझ्या तर माग काय साडेसाती लागली कुणास ठाऊक. जरा कुठं चांगलं व्हायला लागलं तर मम्मी अगं अशी रडू नकोस ना ग तू. हा रडू नकोस म्हण. मला तर वाटतंय ती या उद्देशात ती शिकली ह्या घरात आली का नाही तेव्हापासून सगळं वाटोळं झालंय बघ. तिच्यामुळेच घडतंय सगळं. होय मम्मी असं असेल ना पहिलं तिला घराबाहेर काढ बघ. अगं बाई जयडे, म्हणून तर सगळा आटापिटा करत होती मी. पण जळू सारखी चिटकून बसली की ह्या घराला ती. म्हणलं तुला तर ह्या घरातनं बाहेर काढावी. तू तर कुठं तर चांगल्या घरात जाऊन राहशील तर कुठं काय. अगं मम्मी बस काय गरज होती मग अशी शांतपणा करायची? अगं काय तर केलं असतं की त्या भैयांनी. त्यांचं बाहेर कुठं तर फ्लॅट असतील की, तिकडं वाई नाही तर साताऱ्याला जाऊन राहायचं. इथंच राहतो म्हणून म्हणायची काय गरज होती का तुला? आम्ही काय गाव सोडून जाऊ दोघं? अगं गावात राहायचं म्हणतीस तर जाऊन सासूचं पाय धरायचं. 2 लाथा खायच्या पण तिथंच जाऊन राहायचं होतंच. आता ही केवढ्यात पडलं सांग बरं. मी नाही का खाल्ल्या त्या म्हातारीच्या? काय जिजीने तुला लाथ? अगं लाता म्हणजे उठसूट बोलायचीच की, पण तेवढं खपवून घ्यायचं असतंय जेडे. ते काय नाही, आता एवढं 4 दिवस जाऊ दे,
मग आपण जाऊ तुझ्या सासूकडे तुझ्या घरी आणि जाऊन माफी मागू बाई तिची. आणि हर्षवर्धन त्यांचं काय? अगं त्यांचं काय आता? अगं मम्मी ते नको म्हणले तर? चेडी त्यांना कशाला सांगत बसायचे, आपलं आपण जाऊन येऊ गुपचूप. सांगितलंच की, म्हणजे अजून चिडायला का माझ्यावर? मम्मी मला संसार त्यांच्यासोबत करायचा आहे, माझ्या नवऱ्या संग ग. अग बर, बोलते बाई मी त्यांच्या बरोबर. बघ बोल तू, खरं काय करायचंय ते. हा, आणि हे बघ, किती जरी काय जरी झालं तरी पूजा तुम्ही तुमच्याच घरला करा. आणि हे तर बी नाही, बाहेर बी कुठं नाही, ही ध्यानात ठेव. काय ग मम्मी, एवढ्यातच एवढी जड झाली का लगेच तुम्हाला मी? जेडी तू बरंच पुढील बघा, काय वाटेल तसं बोलू नकोस. अगं अगं तुझ्या भल्यासाठीच बोलते ना मी. बर बाई, चुकलं माझं. जेडी एकदा फक्त तू भैयाच्या घराचं माप वालांड, मग बघ सगळं तुझ्या ताब्यात येईल. बरं चला आता बाहेर. भैया कवाधरने चौकटी जवळ बसल्यात, त्यांना आत घ्यायला नको वय की. हे बघ, आता बाहेर गेलीस की काय सुद्धा विषय काढू नकोस त्यांच्याजवळ. माझी मी बोलते काय बोलायचं ते, म्हणजे जरी चिडलं तर माझ्यावर चिडू देत. वय तू म्हणशील तसंच करू आपण. चल, चल. अहो तुम्ही असं काय बसलाय? अहो एवढा जावा ये घरात, बघा जावा त्यांना जरा, आत घ्या बरं. अगं तसं नाही पुष्पे, त्यांचे दोस्त बसलेत म्हणून मी गेलो नाही. अहो तुम्ही भैयांना आत तर बोलवा, बाकीची जात्याल बरोबर. बर. हर्षवर्धन, अहो असं दारात किती वेळ बसणार? घरात चला की. पोरांनो जावं तुम्ही, आम्ही थांबतो इथंच. शांत व्हा जयश्री, अहो शांत व्हा. जयश्री चला बॅग घे भरायला. बॅग का हो? काय झालं आता? आणि कुठं? आम्ही काय काम करीन, कष्ट करीन, काहीतरी करीनच की. हे तर राहिलं तर गाव काय म्हणाल आम्हाला? अहो गावाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? असलं काय बी मनात आणू नका. अहो नाही मामा, रीत असती, लग्न झाले की नवऱ्यानं मुलीला घरी घेऊन जायचं असतं. घर जरी जयश्रीचं असलं तर त्या आधी ते तुमचे, आणि तुमच्या परवानगीशिवाय आम्ही इथं राहणं म्हणजे. परमिशनचं काय घेऊन बसलाय तुम्ही? काय आम्हाला परके आहे का? अहो तुम्ही पोरासारखंच आहे आम्हाला. मी तर म्हणते जयश्रीचा जेवढा हक्क आहे का नाही या घरावर, तेवढाच तुमचा बी आहे. हाय का नाही हो? होय.
आता तुम्ही इथं राहिला म्हणजे 4 दिवस राहिला तरी बी आमची कोणाचीच काहीच हरकत नसणार आहे. आता नव्या नवरीला घेऊन कुठे हिंडत बसताय? त्यापेक्षा त्यातनं काहीतरी योग्य मार्ग निघेलच की. तोपर्यंत तुम्ही दोघं इथंच थांबा. नक्की का? नाहीतर उगाच मला बरं वाटावं म्हणून तुम्ही बोलत असाल. नाही नाही अहो तसं काय बी नाही. अहो आजवर तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, आता आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो की. मामा, मामी, जीजी, तुम्ही खरंच देव माणसं आहात. एखाद्याने मलाच घराच्या बाहेर हाकलून दिलास, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही आम्हाला इथं राहायला जागा देत आहे. खरंच देव माणसं आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही इथं राहतो. पण शीतल काय बोलल्या नाहीत. त्यांची काही इच्छा नाही का अशी? तिचा काय संबंध? पुष्पे आहो म्हणजे ती कशी सून म्हणून ह्या घरात बाहेर ना आली, तसं तुम्ही बी येऊ शकता की, राहू शकता. शीतल, तुम्हाला पण असंच वाटतंय ना? हा राहावा की. आता अडचणच अशी आहे, त्याला कोण काय करणार. नाही म्हणजे सगळे म्हणतात म्हणून तुम्ही पण म्हणताय, असं काय नाही ना? आहो नक्की नक्की, आता ती म्हणलीच की. जेडे भैया जावा, जरा तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या बरं. आवरा जावा जावा. होय मी पण येतो बाहेर जाऊन. माझी 1-2 काम आहेत तेवढी करून येतो. हा तुम्ही आवरा. जावा की आवरा जावा. चला चला हात पाय धुवून घ्या, या. अक्का अहो काहीतरी बोला की. तुम्ही जर असं शांत बसलं तर आमच्या मनात बी उगाच काहीतरी येत राहते. होय, काहीतरी बोला की. आता काय बोलू मलाच कळना झालंय. मला तर आधीच वाटत होतं ही सोयरीक व्हायला नको म्हणून. आपल्याला असं वाटून काय करायचंय बाई? हो, पोरगीची काळजी वाटते हो. होय, मला पण शितलीची लय काळजी वाटते. अजिंक्य तिकडं आणि पोरगी घरात एकटीच. मी बी म्हणलं होतं शीतलीला, तिकडची सगळी गडबड होईस तर चल आपल्या घरी म्हणून. अहो अक्का, अशी कशी येईल ती? मी काय म्हणते, आपण कुणाला तरी पत्रिका दाखवून बघूयात का? होय, तसंच करूयात बघ. बघू काय उपाय सांगतेत का. तुम्हाला जेवढी पोरगीची काळजी आहे ना, तेवढीच काळजी मला पण आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीला शितलीला एकटीलाच तोंड दिलं पाहिजे. आणि आपली शितली आहे तशी, ती घेईल सगळं सांभाळून. अगं भाई, पण तो भैया त्या घरात राहणार तरी किती दिवस? काय माहित. आणि त्या पुष्पाला तर लई कौतुक त्या जावयाचं. नाहीतर काय, लग्नाच्या आधीच माझा जावय म्हणून गावभर हिंडत होत्या. आता तर काय विचारलंच नको. तेच की. अगं आमच्या समोर बी म्हणली पुष्पा, राहावा पाहिजे तेवढं म्हणून. पण नाना, आता काय भैया कायमचा तिथे राहतो का काय? काय माहित.
पण ह्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. माझं तर डोसकं चालू झालंय काही. तो भैया त्या घरात असाच राहिला तर कधी सुटायचा ह्यो तिडा. काय ते आता पांडुरंगालाच माहित. काय सगळंच अवघड होऊन बसलं. वय रे, त्या भैयानं उघड डोक्यात राग घालून घेतली. त्याचं आणि त्याच्या आईचं असं वाग सगळं चव्हाट्यावर आलं. काय आबरू राहिली गावात. अरे हे त्यांना कळायला पाहिजे. मला काय वाटतं, समाधान किंवा जिजीनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे. पण दोघं बी घाबरल्यात. होय, आणि आपण तर कसं बोलायचं हो? आपण काय बोलायला गेलो आणि पुष्पा पटकन बोलली तर तुमचा काय संबंध म्हणून? ना मला काय वाटतंय, तुम्ही बोला एकदा समाधान दादावर. शीतलीची काळजी वाटते हो. का असं करूया, मी जाऊन घेऊन येतो तिला इकडं. वय बरोबर आहे जितू भाऊजी तुमचं. आपली पोरगी आपल्या घरात राहिली म्हणजे कसलं टेन्शनच नाही. हा, मला पण तुमचं म्हणणं पटतंय. अरे थांबा जरा, शांत व्हा. किती काथेकूट करता एखाद्या गोष्टीचा. मला मान्य आहे, आपलं आपल्या पोरीवर प्रेम आहे. तिला कुठली अडचण येऊ नये असं आपल्याला कायम वाटतं. समजा तिला काय अडचण आलीच तर आपण तिच्या पाठीमागं उभं राहूच की. पण त्याबरोबरच त्या घराला पण तिची गरज आहे. अरे आपण आपल्या पोरीचा जसा विचार करतोय तसा त्या पोरीचा, जयश्रीचा पण विचार करा की जरा. चाय चाय, गरम चाय, गरमा गरम. अगं बाई, ह्यांचा चाला की. हॅलो. शीतले, काय चाललं? काय नाही, आता आवरलं आणि आता आपल्या खोलीतून बसले. बाकी कुठे सगळे? बाकीचे आहेत की बाहेर. कसं काय सगळं? हाय, ठीक आहे समजा. तुम्ही कुठं पोचला? अगं आता एमपीत आलोय. जेवण झालं का? हा, खाल्लंय थोडं, पण म्हणजे मनच लागणं झालंय शीतले. गेल्यापासून तिकडच ध्यान आहे सगळं. मला सांग, मी गेल्यावर काय बोलणं झालं? नाही हो, काय नाही. आणि भैया घरातच आहे अजून? हाय की. तेव्हा कुठं जातोय? मगाशी बाहेर जायचा काहीतरी विषय चालला होता, पण मामींनी अडवलं. शीतले, मला वाटतं मी उगाच आलो बे इकडं. मला काळजी वाटायला लागली तुझी. अहो, माझी काळजी करण्यासारखं काय आहे तेव्हा? घरातली सगळी जण हितच आहेत की. निघाल्यापासून डोक्यात विचारच येणं झालाय दुसरा. तुम्हाला तर ना सवयच लागली उगाच काळजी करत बसायची. अहो, मी आहे की इथं, मी सांभाळून घेईन सगळं. अगं पण भैयाची आई काय म्हणली आठवते ना तुला? सगळं तुझ्यामुळे झालं असं म्हणून मोकळी झाली. त्या म्हणल्या म्हणून काय फरक पडतोय वय? अगं मामीने तेच डोक्यात ठेवलं तर, नाहीतर कुणीतरी त्यावरून तुला काय बोललं तर? अहो, नाही बोलत कोण. आणि तसं बी मी माझी कामं करीन आणि इथं येऊन बसीन खोलीत, मग तर झालं ना. आता जाऊ दे 4 दिवस, काय ना काहीतरी मार्ग निघालच. आणि होय शीतले, तो तुला काय बोलला तर तू उलट बोलायला जाऊ नको. तो मला कशाला काय बोलतोय तेव्हा? अगं तेच मुद्दा म्हणून काहीतरी बोलल तो. नाही बोलणार काय, मी शांत राहते. शीतले, ठेवू का? ट्रेन निघाली, रेंज जाईल, परत आवाज येणार नाही काय? आणि काळजी घ्या. वय, आणि तू बी काळजी घे. जयश्री आणि हर्षवर्धनला त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागल.